भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह करणारे आपण आणि दुसरीकडे आपल्याच पाल्यांना कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमामधून शिकण्यासाठी आग्रह धरणारे पालक आपणच. तर असंच एका आईला तो पाल्य मराठी शाळा याचं महत्त्व सांगतोय त्याच्या शब्दामध्ये. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझी मराठी शाळा. सध्या ज्या लुप्त होत चालल्या आहेत. खोल खोल ग ज्ञान मला माय माऊली देते, खोल खोल ग ज्ञान मला माय माऊली देते, माझी मराठी शाळा मला आई तुझ्यासारखी वाटे, माझी मराठी शाळा मला आई तुझ्यासारखी वाटे. नकोस आई मजला माझ्या मुलांपासून छाटू, नकोस आई मजला माझ्या मुलांपासून छाटू, भविष्याचा विचार करून नकोस माझे पंख कापू. विश्वासास तुझ्या तडा जाऊ देणार नाही, विश्वासास तुझ्या तडा जाऊ देणार नाही. अ आ इ जगताना ABCD जपेल आई, अ आ इ जगताना ABCD जपेल आई. शिकून मराठी शाळेत अमृत ज्ञान मिळवेल आई, तुझ्या स्वप्नातले भविष्य नक्की तुला दावेल आई, तुझ्या स्वप्नातले भविष्य नक्कीच तुला दावेल आई. तुझ्या स्वप्नीच्या शाळेमध्ये, तुझ्या स्वप्नीच्या शाळेमध्ये नक्कीच माझे भविष्य नाही, तुझ्या स्वप्नीच्या शाळेमध्ये नक्कीच माझे भविष्य नाही. माती संगे तिथल्या माझ्या ऋणानुबंधाचे नाते नाही, माती संगे तिथल्या माझे ऋणानुबंधाचे नाते नाही. सोंगड्या संगे, सोंगड्या संगे मस्तीचा ग तिथे रांगडा खेळ कुठे, सोंगड्या संगे मस्तीचा ग तिथे रांगडा खेळ कुठे. एकच डब्बा चौघांमध्ये खाण्याची ती मजा कुठे, एकच डब्बा चौघांमध्ये खाण्याची ती मजा कुठे. उगाच तिथे, उगाच तिथे गोड बोलण्या खटाटोप असतो आई, उगाच तिथे गोड बोलण्या खटाटोप असतो आई. तुम्हा आम्हा सारख्यांनीच तर भाव वाढवला आहे आई. कोणाचा? इंग्रजी शाळेचा. तुम्हा आम्हा सारख्यांनीच तर भाव वाढवला आहे आई. दिले जातील, दिले जातील तिथेही संस्कार आणि धडे, दिले जातील तिथेही संस्कार आणि धडे, पण माझ्या मराठी शाळेचा ओलावा तिथे नसेल आई, पण माझ्या मराठी शाळेचा ओलावा तिथे नसेल आई. धन्यवाद.